नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन. विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थानं मुंबईच्या आझाद मैदानावरती ज्यांनी प्रशिक्षणार्थींचा लढा यशस्वी पद्धतीने लढवला, महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये मागच्या अधिवेशनामध्ये ज्यांच्या आंदोलनामुळे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामधल्या प्रत्येक विभागामधील आमदाराला, मग तो सत्ता पक्षामधील असो किंवा विरोधी पक्षातील असो, प्रत्येक आमदाराला प्रशिक्षणार्थींचा मुद्दा मांडावाच लागला. एवढंच नव्हे तर त्यांना कार्यकाळ वाढीचा GR सुद्धा पारित करावा लागला आणि महाराष्ट्रामधील समस्त बेरोजगारांच्या समस्यांचा उहापोह ज्यांच्या एका आंदोलनामुळे झाला, अशा सरकारचं डोकं एका दणक्यात ठिकाणावर आणणारे लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांच्या आपण अनेक वेळा ऑनलाईन मुलाखती घेतलेल्या आहेत, परंतु आज साहेब स्वतः वाशिम जिल्ह्यावरती म्हणजे त्यांच्या मार्गामध्ये असताना आज साहेब स्वतः या ठिकाणी मला प्रचंड आनंद होत आहे आपल्या सर्वांना सांगण्यास की आपण जे सर्वसामान्य प्रशिक्षणार्थी आहोत त्यांच्या स्वतः भेटीला साहेब आलेले आहेत आणि माझ्यासारख्या अत्यंत सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील एका मजुराच्या घरी साहेब स्वतः आलेत. माझ्या आईवडिलांची भेट घेतली. माझ्यासाठी हा खरंच खूप आनंदाचा क्षण आहे. साहेब, मी खरं पाहिलं तर हा जो क्षण आहे तो शब्दांमध्ये विशद करणं कठीण आहे, परंतु मी साहेबांना विनंती केली की साहेब, आपण ऑनलाईन कायम मुलाखती घेतलेल्या आहेत, आज अशी विनंती आहे की जरी आपण भेटीसाठी आलेले आहात परंतु पुन्हा एकदा आम्हाला मुलाखत द्यावी, आणि साहेबांनी लगेच होकार दिला. याबद्दल मी साहेबांचा प्रथमतः मनापासून आभार मानतो. त्यांनी वाशिम जिल्ह्याला भेट दिली, माझ्या घरी आलेत, त्याच्याबद्दल साहेबांचे मनापासून आभार मानतो आणि साहेबांशी आपण या ठिकाणी चर्चा करूया. साहेब, प्रथमतः आपलं वाशिम नगरीमध्ये खूप खूप स्वागत आहे. खऱ्या अर्थानं आपला 19 तारखेला शेगावला मोठं सर्व जिल्ह्यामधील सर्व जिल्हाध्यक्षांना घेऊन एक मोठा मेळावा त्या ठिकाणी पार पडणार आहे आणि मागची जशी भूमिका झाली तशी आगामी काळातली सुद्धा भूमिका असणार आहे. साहेब, प्रथमतः आपलं वाशिम नगरीमध्ये आल्याबद्दल पहिला आपली प्रतिक्रिया काय आणि पुढचं प्लॅनिंग काय? मी माझ्या वैयक्तिक प्रवासामध्ये असताना मी माझं व्यावसायिक प्रवासामध्ये सुद्धा मी माझं काम करून मी परत घरला जाऊ शकलो असतो, पण माझा स्वभाव तसा नाही आहे. एका कामात 2 कामे करा. आणि मी माझ्या व्यावसायिक प्रवासामध्ये असताना ज्या महाराष्ट्रामध्ये 1,34,000 प्रशिक्षणार्थी आज त्यांच्यावर बेरोजगारींची कुऱ्हाड 5 महिन्यानंतर कोसळणार आहे, त्या बेरोजगारांना कायमस्वरूपी रोजगार मिळवून द्यावा, हा उद्देश, हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून मी मागील 2 महिन्यापासून मी या प्रशिक्षणार्थींच्या लढ्यामध्ये उतरलोय. आत्ताच आपण सांगितल्याप्रमाणे 24 दिवस आझाद मैदानावर आम्ही शासनाच्या नजरेस महाराष्ट्रातली बेरोजगारी आणून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हो, काही लोक म्हणतात 24 दिवसामध्ये तुम्ही काय घेऊन आलात म्हणणाऱ्या प्रशिक्षणार्थी असतील की सामान्य जनता असेल, या सर्वांना मी सांगू इच्छितो, कुठलंही रूप तूप खाल्ल्याबरोबर येत नाही. बरोबर, अगदी बरोबर. त्याला थोडीशी मेहनत घ्यावी लागते, त्याला थोडेसे कष्ट घ्यावे लागतात. आणि बेरोजगारीचा प्रश्न काही या 2 महिन्यात जन्माला आलेला नाही. बरोबर, हा अनाधिक स्वातंत्र्यापासूनचा हा प्रश्न आहे. पण राज्य शासन असेल की केंद्र शासन असेल, योजना खूप आणतं. मोदीजींनी स्किल डेव्हलप करण्यासाठी खूप योजना आणल्यात. पण या डिजिटल जमान्यामध्ये तरुण बेरोजगार, सुशिक्षित बेरोजगार, व्यावसायिक तरुण किंवा कुठल्याही क्षेत्रातला तरुण
मोदीजींनी किती योजना आणल्या त्या योजना पाहण्यासाठी त्या गुगलवर कधीच बोलत नाही. जे बघायचं आहे ते बघत नाही. जे बघू नये असं आपल्याला वरिष्ठ सांगतात ते बघितल्याशिवाय राहत नाही. बरोबर. तुम्हाला एक मी माझाच स्वभाव सांगतो. मी शौचालयामध्ये गेलो होतो, सार्वजनिक शौचालयामध्ये. पुढे लिहिलं होतं मागे पाहू नका. लिहिलं होतं, मागे बघायची गरज नाही. मागे पाहू नका म्हणल्यानंतर माझी उत्सुकता पाहण्याची झाली आणि मी मागे पाहिलं. अखेर घातलीच का पुन्हा लिहिलं ते मागे लिहिलं होतं. म्हणजे जे करू नका म्हणून सांगितलं जातं ते आवर्जून करण्यासाठी प्रयत्न करतात. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. मोदीजींनी जेवढ्या स्किल डेव्हलपमेंटच्या साठी योजना आणल्या त्या योजनाचा लाभ तरुण घेत नाही. राज्य सरकारनेही भरपूर योजना आणलेल्या आहेत, त्या योजनाचा लाभ तरुण घेताना दिसत नाही. आणि रिचार्ज केलेला मोबाईल आणि त्या मोबाईलवर हाय हॅलो, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड नाईट आणि नको त्या बिभत्स गोष्टी पाहण्यामध्ये आजचा तरुण पूर्णतः गुरफटलेला असताना महाराष्ट्रातल्या बेरोजगारीचा बिमोड करण्यासाठी बालाजी पाटील चाकूरकरांनी या लढ्यामध्ये स्वतःहून उतरण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे ज्या प्रशिक्षणार्थ्यांना राज्य सरकारने 1,34,000 प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण दिलं, त्या प्रशिक्षित युवकांना पुढे हे प्रशिक्षण घेऊन कुठे जायचं हा जाब आम्ही राज्य सरकारला विचारतो. राज्य सरकारकडे या बाबतीत आता सध्या उत्तर नाही आहे. कारण निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारनं कुणालाही प्रशिक्षण दिलं आणि कोणत्याही आस्थापनेमध्ये प्रशिक्षण दिलं. ज्या आस्थापनेमध्ये प्रशिक्षण देण्याची गरजच नाही तिथे प्रशिक्षण दिलं. शिक्षण विभागामधलं कसलं प्रशिक्षण आहे? एवढ्या 5-5 डिग्र्या 5-5 पदव्या घेतलेल्या पदवीधारांना कसलं तुम्ही प्रशिक्षण देणार आहात? तिथेही प्रशिक्षण दिलं. आरोग्य विभागात काय प्रशिक्षण देणार आहात? पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा महसूल विभागामध्ये इथे ट्रेनिंग कसली आहे? ट्रेनिंग कुठली दिली जाते? ITI होल्डर ज्या क्षेत्रामध्ये शारीरिक कष्ट लागतात, जिथे डोक्याचं कष्ट कमी आणि शारीरिक कष्ट ज्या ठिकाणी जास्त लागतं तिथे प्रशिक्षण दिलं जातं. बरोबर. त्याच्या शरीराला इजा पोचू नये म्हणून. बरोबर. पण इथे 90% प्रशिक्षण पदवीधर म्हणजे 10-10 डिग्र्या पदव्या असणाऱ्या पूर्णपणे शिक्षित असलेल्या व्यक्तीला, सुशिक्षित व्यक्तीला प्रशिक्षण दिलं आणि नाही त्या सरकारी आस्थापनामध्ये यांना 6 महिने रुजू करून घेतलं. सरकारचा डाव होता. 10 लाख नोकऱ्याचा वादा करायचा आणि महाराष्ट्रातल्या तरुणांना आपल्याकडे आकर्षित करायचं. होय, मी भाजपचा आहे, पुढेही भाजपचाच आहे, कालही होतो, आजही आहे, उद्याही आहे. पण सरकारला सत्तेत येण्यासाठी जशी लाडकी बहीण योजना आणली तसा लाडका भाऊ योजना आणली आणि या तरुणांना खुश केलं आणि आज आमचे लोक सत्तेमध्ये स्थापन झाली. हरकत नाही. तुमचा उद्देश जर तो नसेल निवडणुका जिंकण्याचा तर तुम्हाला आता माझं साकडं घालायचंय, आवाहन करायचंय राज्य सरकारला आपल्या गुरुजन चॅनलच्या युट्यूबच्या माध्यमातून. एकाही शासनकर्त्या मंडळीपैकी कुणी जर हे मुलाखत जर माझी ऐकत असेल तर त्यांना मला विनंती करायचं आहे, तुमचा हेतू जर शुद्ध असेल,
तर या शुद्ध हेतूला तुम्ही पुढे नेत असताना 1,34,000 प्रशिक्षणार्थ्यांना वाऱ्यावर सोडू नका. त्यांना कुठेतरी कायमस्वरूपी रोजगार द्या आणि त्यांना कायमस्वरूपी रोजगार देत असताना महाराष्ट्रामध्ये हा संदेश द्या की आम्ही बोललेली गोष्ट करतो. बरोबर. नाही तर सत्ता ही 5 वर्षाची आहे. सत्ता येते आणि सत्ता जाते, पण लोक मात्र तुम्ही खरं बोललेलंही लक्षात ठेवतात आणि खोटं बोललेलंही लक्षात ठेवतात. आजही श्रद्धेय अटलजी बद्दल विरोधी पक्षाचे लोक आजही गौरवोद्गारच काढतात. फार सन्मान, प्रचंड सन्मान. असाच सन्मान देवेंद्रजी तुम्हाला भविष्य काळात निर्माण करायचा आहे, तो तुम्हाला मिळाला पाहिजे. याकरिता याच्यावर तुम्ही काम करा. मला शिंदे साहेबाबद्दल थोडस बरं वाटतं. रांगडा माणूस आहे, सर्वसामान्य कुटुंबातून गरिबीची जाण असलेला माणूस आहे आणि त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात ही योजना सुरू झाली. थोडं मला आता असं वाटतंय की मुख्यमंत्री जर शिंदे साहेब असते तर आम्हाला जास्त मोठा लढा करावा लागला नसता असं वाटतंय देवेंद्रजी. तर तुम्ही ही असुरक्षितता जी आमच्यामध्ये प्रशिक्षणार्थ्यामध्ये निर्माण झालेली आहे ती असुरक्षितता दूर करण्यासाठी प्राधान्यानं पावले उचला आणि या महाराष्ट्रातल्या बेरोजगारीचा बिमोड करा, अशा प्रकारचं मी आवाहन करतो. आणि मी माझ्या वैयक्तिक प्रवासात असताना श्री संत गजानन बाबा महाराजांचं समाधीचं मी दर्शन घेतलं आणि त्या समाधीचं दर्शन घेतलं असता मी समाधीपुढे नतमस्तक झालो आणि बाबांच्या पुढे, हे बाबा बरं का, संत गजानन बाबा, तुम्हाला सध्या तुमच्यावर जरा कुठल्या तरी बाबाचा प्रभाव झालेला दिसतोय मला, म्हणून लगेच तुम्ही गैरसमज होऊन जाईल. मी खऱ्या संताच्या समोर नतमस्तक झालो आणि मी समाधी समोर नतमस्तक होत असताना विनंती प्रार्थना केली की हे बाबा, ज्या विदर्भामध्ये तुमच्या समाधीने हा विदर्भ पतित पावन झालेला आहे त्या विदर्भातूनच आपल्या राज्याचं नेतृत्व केलं जातं. ते मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी या विदर्भाचे आहेत. ते महाराष्ट्राचे नेते आहेत पण विदर्भातून येतात. या देवेंद्रजीच्या भूमिकेमध्ये पुन्हा येऊ नका जी त्यांनी विधानसभेमध्ये जी विनंती आणि अर्ज प्रार्थना केलेली आहे, तुम्हाला 5 महिन्याचा आम्ही तुम्हाला देतोय प्रशिक्षणाचा कालावधी वाढवून, पण आता 5 महिन्यानंतर तुम्ही माझ्याकडे येऊ नका. त्यांना मुंबईच्या मंत्रालयामध्ये पुन्हा यावं वाटतंय म्हणून ते पुन्हा येईन म्हणतात. त्या देवेंद्रजीच्या सद्भावनेमध्ये भर घाला बाबा आणि या महाराष्ट्रातल्या बेरोजगारीचा बिमोड करण्याची शक्ती बळ देवेंद्रजींना द्या. जसं मोगलांशी लढण्यासाठी आई तुळजाभवानीनं छत्रपती शिवरायांना तलवार दिली होती, तसं या महाराष्ट्रातल्या बेरोजगारीशी लढण्यासाठी हे श्री संत गजानन बाबा महाराज आमच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना शक्ती द्या, ताकद द्या. 7/12 कोरा करतो, आपला 7/12 कोरा 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 हे देवेंद्रजींनी निवडणुकीच्या आधी बोललेलं आहे. शेतकऱ्यांची आणि आता राज्याचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री 31 तारखेच्या आत भरा म्हणून जे काही सांगतायत
यांना ताकद द्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याचं बळ द्या, अशा प्रकारची प्रार्थना केली. आणि तिथून निघाल्यानंतर मी तुम्हाला शब्द दिला होता, आझाद मैदानावर माझा चेहराही तुम्ही पाहिला नव्हता, माझे विचार कसे तुम्हाला माहित नव्हते, मी खरा आहे का खोटा आहे हा पूर्ण तुमचा अभ्यास झालेला आहे की नाही हे याही क्षणाला मी सांगू शकत नाही. पण तुम्ही प्रशिक्षणार्थ्यांच्या बाबतीमध्ये जी काही तळमळ तुमची मी पाहिलेली आहे, म्हणजे हे माझ्या आंदोलनापासूनची नाही, तर मी आंदोलनात उडी घेण्याच्या अगोदरपासूनचे तुमचे मी व्हिडिओ पाहिलेले आहेत. तुमची प्रामाणिक प्रशिक्षणार्थ्याबाबतची तळमळ आहे आणि ती तळमळ पाहिल्यानंतर पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा असं म्हटलेलं जातंय. तसं तुमची स्तुती मी तुमच्या समोर करणं उचित जरी नसलं तरी मी तुम्हाला शब्द दिला होता, तुम्ही इतकं तन्मयतेनं समर्पित भावनेनं या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमच्या प्रशिक्षणार्थ्यांची भावना समाजासमोर आणि शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. त्या मातेचं मला दर्शन घ्यायचं आहे म्हणून मी तुम्हाला बोलून सुद्धा दाखवलं होतं. आणि मी इथं मालेगाव मध्ये आलो, शेलू फाट्यावर काही प्रशिक्षणार्थी बांधवांनी चहापान तिथे घेतला आम्ही, आणि मग तुमच्या गुरुजनची चर्चा सुरू झाली. आणि मग अरे म्हणलं गुरुजन म्हणजे ते देवळे सर, ते आमच्या वाशिम जिल्ह्यातलेच आहेत म्हणले, आणि इथून वाशिम. मग क्लिक झालं आणि लगेच प्रोग्राम बदलला आणि लगेच तुम्हाला मी फोन केला आणि मला तुमचं आईचं वडिलाचं दर्शन घेण्याची संधी मिळाली. मला खूप आनंद वाटला की सत्शील व्यक्तिमत्व वडिलांचं आहे, कष्टाळू व्यक्तिमत्व आहे. आई तर माझ्या आईसारखीच आहेत, कमी बोलतात पण त्यांना सगळं समजतं, खरं काय आणि खोटं काय. त्यामुळे मला एका चांगल्या आईची भेट झाली, दर्शन झालं. पुन्हा भेटीत दुधात साखर म्हणावं तसं राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त तुमच्या मामाची पण भेट झाली, दर्शन झालं. इतक्या मोठ्या चांगल्या लोकांच्या भेटी केव्हा झाल्या? मी या गरजवंताचा लढा लढण्यासाठी जेव्हा बाहेर पडलो तेव्हा मी शेगाव पासून येतोय, वाटेत ठिकठिकाणी प्रशिक्षणार्थी भेटतायत. मी सांगतोय हार तुरे शाली मी घेणार नाही, पण एकही प्रशिक्षणार्थी या बाबतीत माझं ऐकत नाही. की माझी एक तक्रार आहे, आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही प्रशिक्षणार्थ्यापर्यंत पोहोचवा. कारण हार तुरे शाली घेण्यासारखं आपण काहीच केलेलं नाही. आता तरी ये तो एक झाकी है, आगे का तो सब कुछ बाकी है. प्रशिक्षणार्थ्यांना 5 महिन्याची मुदतवाढ ही आमची मागणीच नाही आहे, त्यामुळे आम्ही समाधानी नाही आहोत. कायमस्वरूपी रोजगार ही आमची डिमांड आहे. ज्या दिवशी कायमस्वरूपी रोजगार मिळेल त्या दिवशी जो सरकार असेल, ज्यांनी हे प्रशिक्षणार्थ्यांना बेरोजगारांना रोजगार देण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांचा पहिला मान बनतो आणि त्यांचा पहिला सत्कार आपल्या सर्व 50,000 प्रशिक्षणार्थ्यांच्या उपस्थितीत करावा, ही मनीषा मनाशी बाळगून मी प्रशिक्षणार्थ्यांना सांगतोय. तुम्ही कुण्या आज मंत्र्यालाही हार घालू नका, फूल देऊ नका, आम्हाला तर अजिबात नाही. आपला प्रश्न मिटेपर्यंत हारतोऱ्याचा शालीचा वापर करायचा नाही. पण नाही 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 साहेब, तुम्ही आला तर आम्हाला ते आंदोलन वेगळं हे वेगळं. आता आणलेला असते फुलाचा हार, ते वाटोळा करू का म्हणून स्वीकारतो विषय, तो भाग वेगळा. पण मोठं यश मिळाल्याशिवाय आपणाला स्वागत सन्मान घेणं माझ्या मताला पटत नाही. म्हणून मी आपल्या या गुरुजन, तुमचं एकच आहे वाक्य, सज्जनाशी सज्जन आणि दुर्जनाशी दुर्जन. त्याच्यामुळं मला बळ मिळालंय. कारण
आतापर्यंत मला दुर्जनाशी दुर्जन म्हणलेला माणूसच सापडला नव्हता, तर तुम्ही दुर्जनाशी दुर्जन म्हटलेला माणूस मला सापडलेला आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मी दुर्जनाला घाबरणार नाही आणि सज्जनाची अवहेलना आयुष्यात करणार नाही. दुर्जनाला सुद्धा दुरुस्त्या करण्याचा प्रयत्न करू, पण त्याला कठोरच बोलावं लागेल, त्याला प्रेमानं समजणार नाही. सत्य हे कठू आहे आणि सत्य कटू आहे ते पचवावं लागेल. ते पचवल्याशिवाय तुम्ही आम्ही सावरणार नाही. म्हणून या प्रसंगी मी जाता जाता धावता प्रवास आहे. माझे कौटुंबिक पण काही माझे व्याही आजारी आहेत, त्यामुळे पण प्रार्थना केली परमेश्वराला आणि त्यांनाही दीर्घायुष्य लाभावं अशी प्रार्थना केली. आता त्यांच्या भेटीसाठी मी नांदेडला इकडून प्रवास चालू आहे, मी जातोय. फक्त मी एवढंच सांगेन की महाराष्ट्रातल्या प्रशिक्षणार्थी बांधवांनी थोतांड गोष्टीकडे जरा लक्ष न देता पदाच्या मागे न धाव, प्रशिक्षणार्थ्यांचा लढा आहे हा. प्रशिक्षणार्थ्यांच्या न्याय हक्काचा, बेरोजगारीचा कायमस्वरूपी रोजगारात रूपांतर करणारा हा लढा आहे. पण आज महाराष्ट्रातल्या प्रशिक्षणार्थ्यांचं मी पाहतोय ठिकठिकाणी प्रशिक्षणार्थीच प्रशिक्षणार्थींचं नेतृत्व करतील. बर ठीक आहे, संपूर्ण महाराष्ट्र एका ठिकाणी येऊन म्हटलं तर बी आम्ही ते ऍग्री होऊ, पण जिल्हावार प्रशिक्षणार्थी महाराष्ट्राचं नेतृत्व करायला पुढे यायला लागले. कुठले 2-3 जिल्हे एका ठिकाणी येऊन महाराष्ट्राचं नेतृत्व. बाबांनो, तुम्ही महाराष्ट्राचं नेतृत्व करणार असाल तर तुम्ही तुमचं प्रशिक्षण कोण करणार आहे? आता 5 महिन्याचा जो प्रशिक्षणाचा कालावधी आहे, तुम्ही जर महाराष्ट्रात फिरणार असाल, हे रिकाम्या लोकांचं काम आहे, आमच्यासारख्या रिकाम्या लोकांचं काम आहे. प्रशिक्षणार्थ्यांनी अगोदर आपल्या रोटीचा प्रश्न सुटण्यासाठी जे करणं गरजेचं आहे ती संघटन बांधणं गरजेचं आहे. आपापल्या गावामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये संघटन बांधा आणि तुम्हाला आयुष्य पडलंय पुढे नेतृत्व करायला. आज तुम्ही जर प्रशिक्षणार्थ्याचं नेतृत्व करतो म्हणून जर तुमच्यामध्ये वादविवाद जर निर्माण करून मतभेदाला जर जागा करून निर्माण करून देत असाल तर तुम्हाला एक तर प्रशिक्षणाची गरज नाही किंवा रोजगाराची गरज नाही असं समजावं लागेल. आणि ज्यांना खरंच रोजगाराची गरज नाही अशांनी नेतृत्व जरूर करावं. बरोबर. 2 पैसे खर्चायची तयारी आहे, वेळ द्यायची तयारी आहे, 4 लोकांचे टोमणे सहन करायची तयारी आहे, तर मग तुम्ही नेतृत्व करा. पण तुम्ही जर गरजवंत असाल, गरजवंतांनी आता लीडरकीच्या नेतृत्व नेतेगिरी करण्याच्या भानगडीमध्ये पडू नये. कालांतरानं तुम्हाला नेतृत्व करता येईल ना, कशाचंही. तुम्ही समाजाचं नेतृत्व करा, तुमच्या भागाचं करा, महाराष्ट्राचं करा, देशाचं करा, विजय तो नाही. आज महत्वाचा काय, आपला रोजगार, त्याच्याकडे तुमचं लक्ष केंद्रित करा. आणि 19 तारखेला जी काही प्रशिक्षणार्थ्यांनी कार्यशाळा शेगावला आयोजित केलेली आहे, त्या प्रशिक्षण कार्यशाळेचं जे काही त्यांनी नियोजन प्लॅनिंग करतायत त्यांच्यासोबत तुम्ही सगळेजण महाराष्ट्रातले प्रशिक्षणार्थी राहा, एकसंघ राहा. कुणी म्हणतंय संभाजीनगर, संभाजीनगरला घ्या ना, इथे झाल्यानंतर तिकडे घ्या, तिथे झाल्यानंतर अजून कुठे जालन्याला घ्या, मुंबईला घ्या, कोकणात घ्या, रायगडला घ्या. पण आज महत्वाचं काय आहे तर संघटन बांधा. आज गरज काय आहे, सर्व प्रशिक्षणार्थी एक संघ झाले पाहिजेत, एका विचारानं, एका झेंड्याखाली, एका विचारानं एका झेंड्याखाली आले पाहिजे. यासाठी माझा प्रयत्न आहे. मी मुंबईमध्ये प्रेस क्लब मध्ये जाहीर केलं होतं की आंदोलन संपल्याबरोबर मी महाराष्ट्राचा दौरा करेन आणि महाराष्ट्रामध्ये संघटन मजबूत केल्यानंतर कार्यशाळा घेईन आणि नागपूरला देवेंद्रजीच्या घरावर 50,000 लोकांचा प्रशिक्षणार्थ्यांचा मी विराट मोर्चा घेऊन जाईन, नागपूर जाम करून टाकेन.
असं मी सांगितलं. पण प्रशिक्षणार्थ्यांचं नेतृत्व करतील हे म्हणत ते काही त्यांच्यावर आम्ही सोडलं. तुम्ही करा, आम्हाला काय अडचण नाही, आम्हाला जिथं गरज पडली तिथं बोलवा. पण आज 15 दिवस झाले यांचं फक्त ग्रुपवर चॅटिंग शिवाय दुसरं काही प्रकार नाही आहे. कोणी पुढे जात नाही. तर हा वेळ आयुष्यातला वाया घालू नका. नक्कीच तुम्हाला भविष्य आहे, खूप मोठा कार्यकाळ तुमचा पुढचा आहे. जे लोक 40 वर्ष समाजामध्ये योगदान दिलेले आहे, त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या सामाजिक चळवळीचा लाभ आपल्या पाठीशी उभा करा आणि त्यांच्या विचारधारेला अनुसरून तुमची विचारधारा जोडा. तुमची त्यांची विचाराची समरसता निर्माण करा आणि एकीचं दर्शन घडवा आणि संघटित ताकदीचं विराट दर्शन नागपूरमध्ये घडवा. तर राज्य शासन नमेल, नाहीतर तुम्हाला आम्हाला 150,000 लोकांना सरकार वाकणार नाही. त्यामुळे माझा प्रयत्न मी पुढे व्हावं अजिबात नाही. जो कोणी पुढे होईल त्याच्या पाठीशी आम्ही सोबत यायला तयार आहोत. पण संघटितपणे राज्य शासनावर आपणाला चाल करावी लागेल आणि आपल्या मागण्या नेटाने आणि अभ्यासपूर्ण शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी एक आता कार्यशाळेच्या माध्यमातून एक टीम आम्ही तयार करू. बघूया, प्रशिक्षणार्थ्यांचा पण विचार घेऊ या बाबतीत आणि शासनाला सोडो की पळो करून सोडून या महाराष्ट्रातली बेरोजगारी कायमस्वरूपी संपवण्याचा विडा आम्ही घेतलाय. ती बेरोजगारीचा बिमोड झाल्याशिवाय बालाजी पाटील चाकूरकर स्वस्थ बसणार नाही की मी या प्रसंगी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो. बस मी त्याला नंतर एडिट करतो व्यवस्थित. सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना खरंच सांगावंसं वाटतं की प्रशिक्षणार्थींसाठी लढावा म्हणून एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेले तरुणच म्हणावं लागेल. सर, तुमच्याकडे पाहून वाटत नाही की तुमचं वय जास्त असेल म्हणून. खरं पाहिलं तर आमच्यासारख्या तरुणांना लाजवेल अशी ऊर्जा सरांची आहे. परंतु प्रशिक्षणार्थींचा खरंच मुद्दा सुटावा आणि प्रत्येक प्रशिक्षणार्थी सोबत जावं, भेटावं. ठीक आहे, आझाद मैदानावरती आपण संपूर्ण महाराष्ट्रभरामधून साहेबांनी हाक दिल्याच्या नंतर आपण आझाद मैदानावरती गेलो. परंतु आता साहेब पुन्हा एकदा प्रशिक्षणार्थींच्या घराकडे जाताना दिसत आहेत. खऱ्या अर्थानं हे चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याचं खरं दर्शन दर्शवते. साहेब गोरगरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांचे प्रश्न मार्गी लावणाऱ्यांपैकी समोर येणारे राजकारणी फार कमी आहेत. मुळामध्ये राजकारणीच सापडत नाहीत असे की ज्यांच्याकडे आता तरुणांच्या प्रश्नासाठी वेळ आहे. कारण की जात, धर्म, पंथ, भाषेच्या नावावरती समाजामध्ये दंगली घडवल्या, एकमेकांची माते भडकवली की राजकारण करता येतं, निवडणुका जिंकता येतात असा भ्रम महाराष्ट्रामधील अनेक राजकारण झालेला आहे. परंतु अशी परिस्थिती असताना देखील महाराष्ट्रामध्ये विखुरलेल्या 1,15,000 प्रशिक्षणार्थ्यांच्या मतांचा जरी विचार केला तरी सुद्धा बालाजी पाटील चाकूरकर यांना 1 रुपयाचा सुद्धा फायदा होणार नाही. ही गोष्ट पूर्णपणे माहिती असून देखील या प्रशिक्षणार्थींसाठी पंढरीचा पांडुरंग आणि खऱ्या अर्थानं आई वडिलांनंतर दुसरे आई वडील होण्याचं धाडस ज्यांनी केलेलं आहे, हा विश्वास ज्यांच्यामुळं आपल्या सर्व प्रशिक्षणार्थींच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे की होय, आम्ही जिंकू शकतो. साहेब, याबद्दल मी आमच्या सर्व 1,32,000 नोंदणी केलेल्या, 1,27,000 हजेरीवर असणाऱ्या, 1,18,000 पगार घेणाऱ्या आणि ऑनलाईन मात्र 10,000 ते 12,000 असणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांच्या वतीनं आपल्या मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. आणि साहेबांच्या धावत्या दौऱ्यामध्ये देखील साहेब आवर्जून आलेत. साहेबांचा फोन आला, अरे महेश, मी वाशिमकडे येतोय, तू आहेस का? आणि मी कॉलेजला होतो आणि मी लगेच म्हटलं साहेब मी लगेच येतो. साहेबांचा पहिले रिंग वाजली त्यावेळेस मी ते उचलू शकलो नाही आणि मी नंतर साहेबांशी बोलणं झालं. साहेब आलेत आणि माझ्यासारख्या पामराच्या घरी साहेब आलेत. खऱ्या अर्थानं शबरीच्या घरी राम गेल्याच्या नंतर जसा आनंद त्या शबरीला झालेला असेल तशाच प्रकारचा आनंद आज या शेतकरी पुत्राला सर आपल्या येण्यामुळे झालेला आहे. आपले मनापासून मी आभार मानतो. आणि मित्र हो, मनामध्ये खूप प्रश्न आहेत साहेबांना विचारायचे, परंतु साहेबांचा धावता दौरा असल्या कारणामुळे
आपण आपल्या मनामधले जे प्रश्न आहेत ते नंतर विचारूयात. आणि साहेबांचे मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. साहेबांनी शाल आणि त्या ठिकाणी बाकीचा हारतुऱ्याचा मान नाकारलेला आहे, परंतु तरी सुद्धा साहेब एक छोटीशी भेटवस्तू आमच्याकडनं आपण ही स्वीकारावी अशी मी विनंती करतो. माझे वडील आहेत, मामा आहेत, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त गाव ज्यांचं होतं आदरणीय वसंतराव महाले, आणि माझे वडील महादेवराव देवळे यांना विनंती करतो की आदरणीय चाकूरकर साहेबांचं पुरुषोत्तम खेडेकर लिखित शिवचरित्र आणि एक छोटीशी शाल आणि श्रीफळ देऊन साहेबांचा सत्कार करावा. बॅलन्स खाली कॅमेरावर क्लिक करा.